करुणा से तेरी नया दिन दिखाता है, डाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तो दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां में तुझ सा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। हो तेरी स्तुति और आराधना, करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया, 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 हालेलुया। आपण सगळ्यांनी टाळी वाजूया त्यासाठी, देवासाठी। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। हालेलुया, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। हालेलुया, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 ला। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। ला 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 ला। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। छोड़ दो डरना, अब काहे मरना, जिंदा हुआ है यीशु। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। छोड़ दो डरना, अब काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह। ला 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 ला। झुक जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा होगा बादलों पर। देखेगी दुनिया शान मसीह की, जुबां पे होगा ये गीत सभी के।
झुक जाएगा आसमान एक दिन। यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की। जुबा पे होगा ये गीत सभी के, ला 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 ला। यीशु है सच्चा गडरिया, यीशु है सच्चा गडरिया, उसके अंबेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके अंबेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है। वादी पहाड़ी में ले चलता है आहा, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं ओहो। वादी पहाड़ी में ले चलता है आहा, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं ओहो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता संकट में है। संकट से मेरी रक्षा वो करता है आहा, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है ओहो। संकट से मेरी रक्षा वो करता है आहा, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है ओहो। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं हरी चराइयों में हमें चराता है। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। बोला प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। आज आपण सगळेजण परत डोळे बंद करूया. आपण आपले अंतःकरण त्याच्याकडे लावूया. आपण आपले हात उंच करून त्या येशू राजाला आपण आरोळी मारूया कि प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा जा रहा हूँ. प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ. प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ. ऊंची बुलाहट के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ. ऊंची बुलाहट
के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। जो जो बातें मेरे लाभ की उन्हीं के मसीह के कारण, जो जो बातें मेरे लाभ की उन्हीं को मसीह के कारण, कूड़ा समझ कर मैं आगे बढ़ता चला जा रहा हूँ। कूड़ा समझ कर मैं आगे बढ़ता चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। पिछली बातों को अब भूलकर आगे की बातों की ओर अब, पिछली बातों को अब भूलकर आगे की बातों की ओर अब दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊँ। दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। मैं दौड़ा चला जा रहा हूँ। मैं दौड़ा चला जा रहा हूँ। हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता माझ्या देवा, हे दिवस दाखवलंस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद प्रभू परमेश्वरा। हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास ठेवतो देवा की तुझी समक्षता इथे आहे प्रभू परमेश्वरा। हे देवोपा सर्व लोकांवर प्रभू परमेश्वर विपुल आशीर्वाद असू दे प्रभू परमेश्वरा। आम्ही येणाऱ्या वचनासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा। हे देवोपा जे पण वचन आम्हाला मिळेल प्रभू परमेश्वरा, आजचा मानना जो आम्हाला देईल प्रभू परमेश्वरा, ते प्रभू परमेश्वरा आम्ही ते स्वीकारून आम्ही त्याप्रमाणे चालावं आणि आमच्या पुढच्या जे येणारे दिवसात प्रभू परमेश्वरा लोकांना प्रकाशात आणण्यासारखं आम्ही असं वागू दे, असं होऊ दे प्रभू परमेश्वरा। आमची सर्व वाटचाल आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू परमेश्वरा। पाळक साहेबांवर तुझा विपुल आशीर्वाद असू दे असं कर प्रभू परमेश्वरा। इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देत टाळणाऱ्या येशूच्या प्रियनी गोड नावाने मागते म्हणून तो एक पित्या, आमेन। प्रभूची स्तुती असो। फार सुंदर वेळ आहे आणि परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि आज खरोखर परमेश्वरानं तुमच्या आमची दयनीय अवस्था पाहिलेली आहे आणि त्यांना आपल्या पुत्राला 2000 वर्षापूर्वी
या भूतलावर पाठवलेला आहे आणि तुमचं आमचं तारण करावं हीच परमेश्वराची इच्छा आहे आणि त्याचा उद्देश आहे. प्रियानो, आम्ही निवास मंडपाच्या आत आलेलो आहोत आणि निवास मंडपातून आम्ही देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करत आहोत. प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं ते लोक धन्य आहेत जे देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करतात. जे आणि असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने ते बघितलं आणि त्यांनी ते त्याच्या जीवनी पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे. जे लोक देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करतात. प्रियानो, आमचा परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वरानं त्याची पूर्ण योजना तारणाची तुम्हाला आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे यासाठी की ती आम्ही समजावी आणि त्या प्रकारे आम्ही चालावं. प्रियानो, आम्ही निवास मंडपाच्या आत आलेलो आहोत आणि निवास मंडपातील दोन गोष्टी जेव्हा आम्ही या अंगणामध्ये प्रवेश करतो, दोन वस्तू आमच्या समोर दिसतात. ती म्हणजे एक वेदी, जिला होम वेदी म्हणलेलं आहे, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं दर्शक आहे, आणि मग हे घंगाळ जे हात आणि पाय धुण्यासाठी वापरलं जात होतं. आपण मागच्या वेळेस पाहिलं की या अंगणामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या आम्हाला शुद्ध करतात आणि दोन वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींनी आम्हाला शुद्ध करतात. आम्ही बघितलं की त्या वेदीवर आमची खंडणी भरून आम्हाला नीतिमान बनवण्यासाठी रक्त वापरलेलं आहे. आम्ही नीतिमान बनावं. आणि मग आम्ही बघितलं दुसरी एक वस्तू आहे ती म्हणजे गंगाळ. ती आम्हाला कशासाठी कशानं धुतं? पाण्याने धुत आहे आणि आम्हाला पवित्र करत आहे. आम्ही पावित्र्यानं मंडित होऊनच आम्ही परमेश्वराच्या कडे जाऊ शकतो आणि परमेश्वर परम पवित्र स्थानामध्ये आहे. आणि जर आम्हाला परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा आहे तर आम्हाला अंगणातून पुढे जाणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही या वेदीजवळच अडकून राहतो. वेदी हे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं दर्शक आहे. वेदी हे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं दर्शक असताना बऱ्याच वेळेस आम्ही शिकलो मागच्या वेळेस की इथं रक्त आम्हाला शुद्ध करतं आणि इथं आम्हाला पाणी आम्हाला शुद्ध करतं आणि दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन गोष्टी वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत. या ठिकाणी आम्ही नीतिमान बनवलेलो आहोत. नीतिमान असं आम्हाला गणलं गेलेलं आहे. पण आमची आता वाटचाल जेव्हा चालू होते धार्मिकतेमध्ये, नीतिमान म्हणून जेव्हा आम्ही आता ख्रिस्तानं जो झगाश दिलेला आहे आम्हाला, आमची नग्नता झाकली गेलेली आहे आणि नग्नता झाकल्याशिवाय आम्ही या वेदीजवळ येऊ शकत नाही. आणि ती नग्नता झाकण्यासाठी ख्रिस्तानं या भूतलावर येऊन आमच्यासाठी ते वस्त्र तयार केलेले आहेत नीतिमत्वाचे. आम्हाला ते घातलेलं आहे, पांघरून घातलेलं आहे, आमच्यावरती नीतिमत्वाचे वस्त्र घातलेले आहेत. आणि मग आम्ही या वेदीजवळ येतो आणि या वेदीजवळ ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी खंडणी भरून दिलं गेलेलं आहे. आता इथं प्रोव्हिजन आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या पापाची क्षमा, तो आम्हाला सर्व पापापासून काय करतो? शुद्ध करतो. आता इथं कंडिशन आहे की आम्ही विश्वास ठेवणं. आणि म्हणून अंगण जे आहे, अंगणापर्यंतचा आणि या छावणीपर्यंतचा जो भाग आहे तो ख्रिस्ताचं भूतलावरील सेवा कार्य आहे. आज आम्ही मागच्या वेळेस आम्ही हे गंगाळ कशासाठी आहे, गंगाळाचं महत्व काय आहे आणि गंगाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे याचा अभ्यास आम्ही केलेला आहे. पण निवास मंडपाचा अभ्यास आम्ही ख्रिस्ताचं सेवा कार्य कशा प्रकारे आहे, ख्रिस्त कशा प्रकारे या भूतलावर आला, कशासाठी आला आणि त्याचा
उद्देश काय होता याचा आम्ही अभ्यास करत आहोत. या निवास मंडपाचा अभ्यास उद्देश हा आहे की येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे त्याचं सेवा कार्य केलेलं आहे. आणि मग जेव्हा हे आम्ही समजतो, आम्ही कोणत्या मार्गानं जाणं, आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते आम्ही आमचा जो विश्वासाचा उत्पादक आहे, जो ख्रिस्त आहे, त्याला अनुसरावं. तोच आमचा कोण आहे? मार्गदर्शक आहे. तोच आमचा कित्ता आहे. आणि म्हणून तो कसा चालला तसं आम्ही चालणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून जी पाऊल ख्रिस्तानं चाललेले आहेत ते पाऊल आम्ही चालावं. आणि म्हणून आम्ही गंगाळाबद्दल मागच्या वेळेस डिटेल शिकलेलो आहोत. हे देवाच्या वचनाचं दर्शक आहे. आणि आम्ही बघितलं की येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना दोन गोष्टी घडल्या की त्याच्या कुशीतून काय आलं? पाणी आणि रक्त आलं. दोन गोष्टी या निवास मंडपातील अंगणामध्ये आहेत, रक्त आणि पाणी, जे तुम्हाला आणि आम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शुद्ध करत आहे. त्याचं डिटेल आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आता वेदी आणि पवित्र स्थान किंवा जो मुख्य निवास मंडप, दर्शन मंडप म्हणलेला आहे, तो मंडप आणि वेदी याच्या बरोबर मधोमध हे देवाचं वचन, हे पाणी तुम्हाला आम्हाला शुद्ध करायला दिलेलं आहे. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं की बऱ्याच वेळेस आम्ही आमचं उभं राहणं आणि आमची स्थिती यामध्ये फरक आहे, हे कधी कधी आम्ही विसरतो. आमचं उभं राहणं ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे, त्यानं जो वधस्तंभावर विजय मिळवलेला आहे, त्या विजयाच्या द्वारे आम्ही उभा आहोत. पण आमची स्थिती काय आहे जेव्हा आम्ही या गंगाळाजवळ येतो? आमची स्थिती आम्हाला समजते जेव्हा आम्ही या वचनाकडे बघतो. आणि काय सांगितलेलं आहे की ती कसं करायचं आहे? त्या दर्शन मंडपाजवळ स्त्रिया ज्या आरशे म्हणून वापरत होते, जे पितळ, त्याच्यापासून काय करायचं आहे? ते तयार करायचं आहे. आणि आरसा नेहमी आमची स्थिती दाखवतो, आम्ही कसे आहोत. आणि बऱ्याच वेळेस आम्ही देवाचं वचन बघतो आणि देवाचं वचन सांगतंय की तुझ्यावर डाग पडलेले आहेत, नाही का, तू घाण झालेला आहेस. आणि मग आम्ही तिथंच लगेच पाणी घेऊन धुण्यापेक्षा देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करतं, आम्हाला त्या सर्व अशुद्धतेपासून शुद्ध करतं. आणि आमचा प्रवास सुखास होण्यासाठी तो आमच्या पावलांकरता दिवा आहे आणि मार्गांकरता प्रकाश आहे. हे वचन आम्हाला मार्गदर्शन करतं. पण बऱ्याच वेळेस आम्ही हिथं धुण्यापेक्षा देवाच्या वचनातून जेव्हा आमच्या जीवनात परीक्षा येतात, नाही का, ख्रिस्ती जीवन हे सोपं जीवन नाहीये, लक्षात ठेवा. या विधीपासून जेव्हा आम्ही पुढे जातो, आमचं जीवन बऱ्याच वेळेस आम्ही बाप्तिस्मा घेताना आम्ही सांगतो की हे साधं सोपं जीवन नाहीये. जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो, आम्ही काय करतो? ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा प्रभू, मालक आणि चालक म्हणून काय करतो? लोकांसमोर घोषित करतो. लक्षात ठेवा. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही घोषित करतो आणि त्याचा चिन्ह आहे की आम्ही बाप्तिस्मा घेतो, आम्ही मरतो आणि आम्ही त्या पाण्यातून बाहेर येतो, म्हणजे आमचा पुनर्जन्म, नवा जन्म होतो. आता इथं आज आम्ही बघणार आहे की ही वेदी, हे गंगा, हे पुनरुत्थानाचं दर्शक आहे. आणि जेव्हा आम्ही पुनरुत्थित होतो, लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला सांगतं पाणी हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आणि आमच्यावर पवित्र आत्म्याच्या शिक्का मारला जातो, आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित केलो जातो. आता आमच्या गळ्यावर काय येतं? ते आयडेंटिटी कार्ड येतं की मी ख्रिस्ताचा आहे. आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड नव्हतं, म्हणून आम्ही काय प्रॉब्लेम नव्हता जगामध्ये फिरत असताना. पण एकदा का तो शिक्का आमच्यावर आला की हा प्रभूचा आहे,
सैतानाच्या रडारवर आम्ही येतो शत्रू म्हणून. लक्षात ठेवा, आतापर्यंत आम्ही त्याच्याच गोटातले होतो, पण जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, पवित्र आत्म्याचा शिक्का जेव्हा आमच्यावर मारला जातो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा मुद्रित केलं जातं, आम्ही सैतानाच्या रडारवर येतो. आणि मग सैतान काय करतो? सैतान डायरेक्ट आमच्यावर काय करू शकत नाही. सैतानाला अधिकार नाही आमच्या जीवावर. आमचं अंतकरण सैतानाला माहीत नाही. अंतकरण पारखणारा फक्त परमेश्वर आहे, सैतान नाही. आणि मग सैतानाचे काही डावपेच आहेत, आणि आम्ही ते इफिस्करास पत्र जेव्हा अभ्यास केला तेव्हा इफिस्करास पत्र 6 अध्याय आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहोत. तो कशा कशा प्रकारे डावपेच करतो त्याचा एक सोपा डावपेच आहे की तो तुम्हाला आम्हाला परीक्षेमध्ये टाकत असतो. आमची परीक्षा घेतो, पण तो डायरेक्ट घेऊ शकत नाही. तो परमेश्वराच्या परमिशन शिवाय तो काही करू शकत नाही. आणि परमेश्वर सुद्धा परमिशन यासाठी देतो की परमेश्वर आमची परीक्षा बघत असतो. आम्ही या गंगाळाजवळ येऊन देवाचं वचन घेतो का? उत्तम उदाहरण, येशू ख्रिस्ताचा बप्तिस्मा झाला आणि झाल्यात त्याला 40 दिवस कुठे नेलं? अरण्यात. त्याची काय झाली? परीक्षा झाली. आता सैतानानं परीक्षा घेतली, बरोबर आहे? आणि सैतानानं परीक्षा घेण्यासाठी, लक्षात ठेवा किती पैसे सैतान चॅप्टर आहे बघा, त्यानं हजारो PhD केलेल्या आहेत तुमच्या माझ्या मानसिकतेवर. आम्ही कसं रिॲक्ट करणार हे सैतानाला माहीत आहे. आणि सैतानानं देवाच्या वचनातूनच येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली, हे लक्षात ठेवा. वचनाच्या बाहेरून त्यानं परीक्षा घेतली नाही. सैतानानं म्हणलं पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे म्हणून तू असं कर. येशू ख्रिस्ताने काय केलं? बघा, येशू ख्रिस्ताने हे का दिलेलं आहे? तुमच्या आणि आमच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. पवित्र आत्म्यानं पवित्र शास्त्रामध्ये का लिहिलेल्या त्या गोष्टी? की तुम्ही आणि आम्ही सुद्धा त्याच प्रवासात आहोत. सैतान आमची परीक्षा घेणार आहे आणि तीही वचनातून घेणार आहे. मग येशू ख्रिस्तानं काय केलं? पापात पडला नाही, तर त्यानं काय केलं? पाणी घेतलं आणि स्वतःला धुतलं. सैतानाला त्यांनी, येशू ख्रिस्तानं देवाच्या वचनातूनच त्याला काय केलं? प्रत्युत्तर दिलेलं आहे. प्रियानो, तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये हे पाणी जे देवाचं वचन आहे, आणि आम्ही बघितलं तो लोगोस आहे, रिटन वर्ड ऑफ गॉड, हा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित असं लिहिलेलं वचन आहे. जवळजवळ 60 पेक्षा जास्त लेखकांनी राजापासून कोळ्यापर्यंत अशा वेगवेगळ्या ज्ञानानं भरलेल्या लोकांनी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त काळखंडामध्ये लिहिलेलं पवित्र शास्त्र आहे. पण कुठला वचन एकमेकाला कॉन्ट्रडिक्ट करत नाही. याचं एकच चिन्ह आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे हे वचन लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून हे वचन कार्य करतं, हे वचन कार्य करतं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन हे फार महत्वाचं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. देवाचं वचन आम्हाला प्रगटीकरण देतं, आमची सद्यस्थिती, सत्य परिस्थिती आम्हाला दाखवतं. देवाचं वचन आम्हाला मोकळीकता देतं, मुक्त आम्हाला करतं आणि आम्हाला रिफ्रेश करतं, आम्हाला ताजतवानं करतं. रोज देवाचं वचन जेव्हा आम्ही वाचतो, आम्ही ताजतवानं होतो.
आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्तानं त्याच्या मंडळीला, त्याच्या वधूला हे वचन दिलेलं आहे आणि या वचन रूपी जलस्नानाने तो तिच्या मंडळीला शुद्ध करत असतो. हे लक्षात ठेवा. बाकीची कुठलीही सहभागिता आम्हाला शुद्ध करत नाही. कुठली हिलिंग मिनिस्ट्री आम्हाला त्याच्या वधूला शुद्ध करत नाही. कुठली चिल्ड्रन्स मिनिस्ट्री, मंडळीचं ऐक्य, कुठल्याच गोष्टी ख्रिस्ताच्या वधूला शुद्ध करत नाही. फक्त देवाचं वचनच तुम्हाला आम्हाला तिची मंडळी म्हणून, वधू म्हणून आम्हाला शुद्ध करत असते. आज आम्ही ख्रिस्ताचं कार्य, ख्रिस्ताचं सेवा कार्य आम्ही बघणार आहोत. मागच्या वेळेस आम्ही बघितलं की वधस्तंभावर, या वेदीवर येशू ख्रिस्ताने आमचे सगळे शाप, आमचं मरण घेतलेलं आहे. येशू ख्रिस्तानं स्वतःचे शाप आमच्यावर घेतले. इब्रिकरास पत्राचा 2 अध्याय 9 वचन सांगते, देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवापेक्षा काही कालापुरते कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. आता मुकुटमंडित केलेला आम्ही पाहतो की आम्ही जेव्हा पवित्र स्थानामध्ये जाणार आहोत आणि स्तोत्रामध्ये मल्कीसदेकाच्या कुळात कसं त्याला त्या राजासनावर बसवलेलं आहे ते आम्ही नंतर बघणार आहोत. पण त्याला मुकुटमंडित केलेलं असं आम्ही पाहतो, कारण ज्याच्यासाठी सर्व काय आहे व ज्याच्याद्वारे सर्व काय आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा तो उत्पादक त्याला दुःख सणाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. आता प्रत्येकाला देवाचं वचन सांगतंय की प्रत्येकाला त्यानं काय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. पहिले योहान याचा 2 अध्याय 1 वचन आपण हे मागच्या वेळेस बघितलेलं आहे. अहो माझ्या मुलांना तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तो नित्यसंपन्न असा जो ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. आता हा भाग पण आपण जेव्हा पवित्र स्थानात जाणार आहोत त्यावेळेस आम्ही डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल तो प्रायश्चित्त आहे. आता येशू ख्रिस्तानं आमच्या पापासाठी आमची रदबदली म्हणून आम्ही मेलं पाहिजे होतं. आमच्यावर ते शाप होते आणि पहिला शाप आहे तो म्हणजे मरण आमच्या जीवनात आलेला आहे. आणि मग बाकीचे सगळे शाप आहेत, आजारपण आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात पहिला शाप मनुष्यावर आला तो म्हणजे त्यांच्या जीवनात मरण आलेलं आहे. आता या ठिकाणी आम्ही मरणार होतो, पण तो दुसरा परिणाम पापाचा जो आहे तो काय केलेला आहे, तो या ठिकाणी घालवला गेलेला आहे. पण आम्ही बघितलं हे कार्य, ख्रिस्ताचं कार्य हे वस्तुनिष्ठ लाभ आहेत, हे सर्वांसाठी केले गेलेले आहेत. पण जोपर्यंत आम्ही ते व्यक्तिगत स्वीकारत नाही तोपर्यंत आम्हाला ते मिळत नाहीत. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेस बघितलं इथून पुढचा प्रवास हा फक्त याजकांसाठी आहे, जे स्वतःला याजक आहोत आणि आपण याजकीय सेवा करत आहोत हा विश्वास ठेवतात. आणि ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला आहे आणि ख्रिस्तानं माझ्यासाठी तो झगा दिलेला आहे आणि तो त्यांनी मला परिधान केलेला आहे आणि आता मला त्याच्या प्रमाणे चालायचं आहे, हे जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच हा पुढचा प्रवास आहे. आता हे गंगा होम वेदीनंतर आणि पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याच्या आधी येते. आता या गंगाचा जर सुवर्ण वचन कोणतं असेल पवित्र शास्त्रामध्ये तर तिताना पत्र 3 अध्याय
आणि 4थं वचन आहे. तर पुढे जाण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. नवा जन्म म्हणजे काय? किंवा रिजनरेशन म्हणजे काय? जुनपण सोडून नव्यापणाकडे जाणे. नोट्स काढायचे, ड्रॉइंग काढायचे नाही. जुना आदाम मारायचा आणि नवा मनुष्य धारण करायचा. हा जुना स्वभाव सोडायचा आणि नव्या स्वभावामध्ये जायचं. ओके. तर रिजनरेशन किंवा जनरेट करणे म्हणजे जन्म घेणे किंवा नवा गोष्ट करणे. जनरेट म्हणजे जन्म घेणे किंवा नवा जन्म म्हणतो नाही का, जन्म घेणे, पुन्हा जन्म किंवा नव्याने जन्मणे. हे आता लक्षात ठेवा. आता ही गंगा काय दर्शविते? आता पाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचे दर्शक आहे. आता हे पाणी हे नुसतं दर्शक नाही तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. देवाचं वचन हे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित केलेलं, आणि जेव्हा हे आम्ही मुखानं बोलतो ते सामर्थ्यशाली आहे. आणि देवाचा शब्द ते कार्य केल्याशिवाय वापस येत नाही. आता इथं आमचा रिजनरेशन आहे, इथं आमचा नवा जन्म आहे. तो छावणीत नाहीये, तो त्या द्वाराजवळ नाहीये, तो या वेदीजवळ नाहीये. तर आमचा नवा जन्म होतो कुठं? तर या गंगाळाजवळ होतो. तितालापत्र 3 अध्याय आणि 4थं वचन आम्हाला सांगतं, परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, 5वं वचन सांगते, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे. फार महत्वाचं आहे. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माने स्नान. इंग्लिश मध्ये काय लिहिलेलं आहे? कुणी उघडलेलं आहे का? रिजनरेशन म्हणलेलं आहे नाही का? रिजनरेशन. आता मी या रिजनरेशन मराठीत काय म्हणलेलं आहे शब्दाला? नवा जन्म. रिजनरेशन, नवा जन्म. जन्माने स्नान. आता स्नान कशानं करतो आम्ही? गोळ्या खातो का? कशानं? पाण्यानं. आता या पूर्ण पवित्र शास्त्रात याच ठिकाणी काय आहे? पाणी आहे, जे आम्हाला मंडळीला त्याच्या निवडलेल्या लोकांना काय करतं? शुद्ध करतं, नाऊ घालतं, स्नान घडवतं. आता हे स्नान साधं सुद्धा नाहीये. तर देवाचं वचन सांगतोय ते कसं आहे? तर नव्या जन्माने स्नान व पवित्र आत्म्याने केलेलं नवीकरण. तिथं लिहिलेलं इंग्लिशमध्ये रिन्यूविंग. बरोबर ना? रिन्यूविंग. रिन्यू. आम्हाला परत रिन्यू केलेला आहे. याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले आहे. आता आम्ही कशानं स्वतःला धुतो? पाण्यानं स्वतःला धुतो. आणि या पूर्ण निवास मंडपात पाणी, रक्त आहे, पाणी आहे.
येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्यानं रक्त सांडलं, पाणीही त्यानं सांडलेलं आहे. त्यानं तुमच्यासाठी रक्तही उपलब्ध केलेलं आहे, तुमच्यासाठी पाणीही उपलब्ध केलेलं आहे. पण आम्हाला हे लक्षात असलं गरजेचं आहे, हे आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे की रक्त कधी मी वापरायचं आहे आणि पाणी मी कधी वापरायचं आहे. आता रक्त एकदाच सांडलेलं आहे आणि आमच्या या वाटचालीमध्ये आम्ही ते फक्त स्मरण करायचं आहे. समजतंय? आम्ही त्याचं फक्त काय करायचं आहे? स्मरण करायचं आहे. आणि म्हणून मेजामध्ये आम्ही येशू ख्रिस्त म्हणतो, हे माझं रक्त आहे, हे तुमच्यासाठी सांडलं जात आहे. याचे काय करा? स्मरण करा. स्मरण आम्ही कशाचं करतो? होणाऱ्या गोष्टीचं करतो का? होत असलेल्या गोष्टीचं करतो का? झालेल्या गोष्टीचं. आणि म्हणून मागच्या वेळेस मी म्हटलं, आमची स्थिती काय आहे आणि आमचं उभा राहणं काय आहे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी आम्हाला नीट समजणं फार गरजेचं आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्या. मी जेव्हा इथून पुढं आलेलो आहे, मी फक्त विश्वास ठेवायचा आहे की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला आहे, त्याने माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. आणि माझी खंडणी भरून मी जे परमेश्वराचं जे दोषी होतो त्याची किंमत, मी केलेली चुकांचं बिल कोणी फाडलेलं आहे? ख्रिस्तानं ते पे केलेलं आहे. आता मी फक्त मला स्मरण करायचं आहे रोज, ते रक्त ते विश्वासाने मी अप्लाय करायचं आहे. पण मला कुठं आणलेलं आहे आता इथे? आता मी परत मागच जायचं नाही त्या विधीकडं, त्या रक्तासाठी. ऑलरेडी ते रक्त 2000 वर्षापूर्वी सांडलेलं आहे. माझ्यासाठी आत्ता काय उपलब्ध आहे? देवाचं वचन. आणि देवाचं वचनच आम्हाला तारतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून मंडळीत दुसरं काही करू नका. मंडळीत कुठल्याही इतर ऍक्टिव्हिटीज नाही झाल्या तरी चालतील, पण मंडळीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हे वचन देणं. आणि म्हणून वचनाला महत्व आम्ही देणं, कारण देवाचं वचनच काय म्हणतं? तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे, आम्ही किती दानधर्म केला, किती गिडेन्सला दिलं, किती वेगवेगळ्या मिनिस्ट्रींना दिलं, वेगवेगळ्या मंडळांना दिलं, पण एक लक्षात ठेवा, परमेश्वरानं ज्या मंडळीत तुम्हाला पेरलेलं आहे त्या मंडळीत तुम्हाला भरवलं जाणं आणि तुम्ही त्या मंडळीत वाढलं जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि हा कळप जो आहे प्रत्येकाला ज्या त्या कळपात ठेवलेला आहे आणि प्रत्येकाला तो कळप राखायला दिलेला आहे मेंढपाळाला. आणि म्हणून तो कळप, आम्ही ज्या कळपात आहोत त्या कळपात आम्ही राहणं, तिथं वाढणं. जे मेंढपाळ आहेत त्यांनी त्या ज्या कळप त्याला दिलेला आहे राखायला, त्या कळपाला काय करायचं त्यांनी. पण आजची परिस्थिती आहे, आपला कळप राहायला बाजूला, दुसऱ्यांची कळपच राखायत मध्ये इंटरेस्ट जास्त. दुसरा भाग, ज्या कळपात आपण आहोत तिथं आनंद नाही घ्यायचा, सारखं दुसरीकडे जाऊन डोकावून यायचं. आणि अशानं आपली स्वतःची वाढ होत नाही. आणि लक्षात ठेवा, ख्रिस्त मंडळीला घ्यायला येणार आहे, कुठल्या मीटिंग करणाऱ्या, कुठल्या वेगवेगळ्या संस्थांना घ्यायला येणार नाही, तर तो तिची वधू.
आणि ही वधू मंडळी कोणती चांगली आहे? लग्नाला नवरी तयार झालेली आहे, तोंड तेलकट मळकट, आणि मग लोक आले, जा चल चल ते लग्न चाललंय, नवरा थांबलाय. आणि मग नवरी आपली तशीच जाते का हो? लग्नात उभा राहायला काय करते नवरी? एक चांगली नवरी काय करते? किती दिवस चाललेलं असतं यांचं स्वच्छता, पिडिक्युअर मॅनिक्युअर आणि काय काय फेशियल आणि ते सगळं ना. ते लग्नाच्या वेळेस ती नवरी ओळखत नाही तीच आहे काय म्हणून. का? नीट लक्षात ठेवा का? कारण तिला आपल्या प्रियकराला काय करायचं आहे? भेटायचं आहे. आणि तिला जर तिथं जायचं आहे, ते आपल्या वराला भेटायचं आहे, ते विवाहात जर आपल्याला सामील व्हायचं आहे, तर जितकी ती शुद्ध स्वच्छ आंघोळ केलेली आहे, तरच तो वर तिच्यावर काय होणार आहे? खुश होणार आहे. तशीच गेली तर तो वर पळून जाणार आहे. 10 कुमारिकेंचा दृष्टांत बघा, दाखला काय हेच आहे. देवाचं वचन ज्या मंडळीत आहे तीच खरी ख्रिस्ताची मंडळी आहे. जे लोक देवाच्या वचनानं स्वतःला न्हाऊ घालतात आणि म्हणून आमच्या कृतीनं नाही, आम्ही बाहेर काय करतो, किती कर्मकांड करतो ते महत्वाचं नाही. आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये आम्ही किती सत्कर्म करतो हा नंतरच भाग आहे. आम्ही इफिसकरास पत्र बघितलेला आहे. तर नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माने स्नान, इथं होतं देवाचं वचन, व पवित्र आत्म्याने केलेलं नवीकरण. सैतान उगाचच तुमच्यावर चिडत नाही, सैतान उगाचच तुमच्यावर अटॅक करत नाही. जेव्हा तुम्ही इथं येता आणि देवाचं वचन घेऊन आता रोज स्वतःला शुद्ध करायला लागता, पवित्र आत्मा तुम्हाला नवीन करतो, तुम्हाला नव्या जन्माचा अनुभव देतो, आणि नव्या जन्म झाल्या सैतान पिसाळतो, हे लक्षात ठेवा. आणि मग सैतान तुमच्या जीवनात कुयुक्त्या करायला सुरू करतो. आता जितकं तो, आणि सगळं तुम्ही बघा, योबाचं जीवन बघा, इफिसकरास पत्र बघा, सैतान नेहमी देवाच्या वचनातूनच. कारण सैतान कोण होता? त्याचा ओरिजिन काय होतं? कोण होता? आद्य देवदूत होता. आणि त्याचं स्थान कुठं होतं माहित आहे? पवित्र स्थानामध्ये तो राहत होता. त्याची वस्ती पृथ्वीवर नव्हती, त्याची वस्ती त्या परम पवित्र स्थानात होती, जिथं आराधना आहे. तो देवाची आराधना करत होता. त्यामुळं जिथं प्रगटीकरण आहे, जिथं देवाची उपस्थिती आहे, तिथं तो हजारो वर्ष राहिलेला देवदूत आहे. त्यामुळं तुम्ही किती थिओलॉजीमध्ये PhD केली असाल, तर तो PhDंचा बाप आहे सैतान. त्यामुळं त्याला देवाचं वचन माहित आहे, पण त्याच्याकडे पवित्र आत्मा नाही आहे, लक्षात ठेवा. समजते? हा फक्त कुणाकडे आहे? जे हितून हित आलेले आहेत, वधस्तंभ ज्यांनी क्रॉस केलेला आहे, पार केलेला आहे, ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि नव्या जन्माचा अनुभव आलेला आहे. त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या जीवनाचा चार्ज घेतो. आणि पवित्र आत्मा
देवाचं वचन आम्हाला दाखवतो, आम्ही मनन करत असतो आणि मग परमेश्वर आम्हाला दाखवतो हे आज तुझ्यासाठी आहे किंवा हे देवाचं वचन आहे, आणि मग आम्ही ते घेतो आणि स्वतःला आम्ही काय करतो, शुद्ध करतो. सैतान आमच्यावर शिंतोडे टाकायचा प्रयत्न करतो, घाण टाकायचा प्रयत्न करतो, म्हणून आम्ही लगेच तिकडे रक्ताकडे जाऊ नये. ऑलरेडी रक्ताने तुम्हाला नीतिमान केलेलं आहे. आम्ही आमचं स्टँडिंग समजलं पाहिजे की मी आता हित नाही आहे, तर आता मला परमेश्वर हित उभा केलेला आहे, मला तर मागं जायचं नाहीये, पण हित जे मला दिलेलं आहे माझ्यासाठी पुरवठा आहे. काय केलेलं आहे, माझ्यासाठी देवाचं वचन उपलब्ध आहे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. पवित्र आत्मा मला काय करतो, देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतो. ते मी घ्यावं आणि स्वतःला शुद्ध करावं आणि पुढे जावं. सैतान नेहमी आम्हाला जळते बाण टाकतो, दोष. अरे तू इकडं पाप केलेला आहेस, नाही काय, तो मंडळीला दोष लावतो. दोष काय करतो, हित आहे आम्ही, कानात येऊन सांगतो, अरे तू ते पाप केलेलं आहेस, मागं जा. काय केलेलं आहेस, पाप केलेलं आहेस. आता तू पाप केलेलं आहेस म्हणजे तुला पुढे जाता येत नाही, परमेश्वर तुझं ऐकणार नाही, देवाचं वचन तुझ्यासाठी नाही आहे, तू पाप केलेला आहेस. इथंच थांब आणि बघ तुला काय मिळते का. इथं काय मिळतच नाही मला, पण ऑलरेडी माझ्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. मी काय करावं, मी हित असतानाच देवाच्या वचनाचं काय करावं, आम्ही स्वतःला पाण्यानं धुवावं. तर धुणं हे रोज आहे. सकाळी आम्ही रोज सकाळी धुतो ना, हा, त्या कोरोनामुळे आम्ही जास्तच धुवायला लागलेलो आहे स्वतः, बरोबर आहे. पण आमची आत्मिक परिस्थिती या कोरोनापेक्षाही भयंकर आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला जास्त धुवावं, कारण आज जग आणि जगातल्या गोष्टी जास्त अशुद्ध झालेल्या आहेत. आणि जितकं जगामध्ये अशुद्ध जास्त आहे, आम्हाला ह्या पाण्याची जास्त गरज आहे, देवाच्या वचनाची जास्त गरज आहे. जितकं पाणी जास्त आम्ही घेऊ, आम्ही सस्टेंड जास्त वेळ राहू. आम्ही काय म्हणतो मराठीत, सस्टेंड, टिकून राहू. आम्ही जास्त दिवस या युद्धात काय करणार आहोत, टिकून राहणार आहोत. आणि म्हणून नव्या जन्माने स्नान फार महत्वाचं आहे. लाईन अंडरलाईन करून ठेवा. हे गंगा जे आहे त्याचं सुवर्ण वचन आहे, नव्या जन्माने स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण. आता पाणी हे नव्या जन्माचे आणि स्नान किंवा धुतले जाणे याचे दर्शक आहे. आता नवा जन्म जेव्हा आम्ही ही व्याख्या बघतो, नवा जन्म किंवा रिजनरेशन, किंग जेम्स व्हर्जन मध्ये रिजनरेशन म्हटलेलं आहे, त्याचं मराठीत भाषांतर नवा जन्म केलेला आहे. आता हे दोन गोष्टी आहेत, रिजनरेशन आणि नवा जन्म. काय आहे सांगा, कुणाचा होतो? तर नावातच लिहिलेलं आहे. नवा म्हणजे कोण? ज्यांचा आधी जन्म झालेला आहे, समजते, त्यांचा पुन्हा जन्म होतो. नवा जन्म, ज्यांचा आधी जन्म झालेला आहे अशांचाच नवा जन्म होतो. याचा अर्थ काय आहे? तर याजक पुढे जाण्याआधी, याजकाचं पुढील सेवा कार्य करण्यासाठी जाण्याआधी त्याला या ठिकाणी स्वतःला धुवावे लागत असे. लक्षात ठेवा. आता आम्ही ख्रिस्ताचं चालणं बघत आहोत आता आपण, बरोबर आहे. वधस्तंभावर येशू ख्रिस्त मरण पावला, आमचे सगळे शाप त्याने घेतले. आता ख्रिस्त कोण आहे? कोकरा सुद्धा आहे, बरोबर, आणि याजक सुद्धा आहे. आता लक्षात ठेवा, आता दुहेरी काम आहे ख्रिस्ताचं.
आपलं सुद्धा दुहेरी काम आहे याजकीय पदाचं, बरोबर आहे. आता ख्रिस्त कोकरा आहे, वधला गेलेला आहे. आता तो म्हणतो की मी प्राण द्यायचा आणि घ्यायचा अधिकार कोणाचा आहे? माझाच आहे, कारण मीच तो प्राण देतो. समजतंय? आता तो कोकरा वधस्तंभी गेलेला आहे, त्यानं रक्त सांडलेलं आहे. आता याजकाची सेवा सुरू झालेली आहे. आता ख्रिस्त याजक आहे, आता त्याला आत जायचं. आता तो आत जाताना त्याच्याबरोबर तो स्वतःचं रक्त पण घेऊन जात आहे. लक्षात ठेवा, त्या कोकऱ्याचं रक्त घेऊन त्याला आत जायचं आहे, बरोबर. पण तो डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्याला जाण्याआधी याजकाला काय करायचं होतं, तर त्याला ह्या गंगाळाजवळ स्वतःला धुवावं लागत होतं. त्याला मरणाच्या राहिलेल्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला शुद्ध करणं गरजेचं होतं. आता याजक बघा, या ठिकाणी तो कोकरा वधला जात होता, बरोबर आहे. आता कोकरा वधला जात असताना त्याच्यावर त्याच्या शरीराचे अवयवाचे तुकडे, रक्ताचे तुकडे, नाही का, मग ती राख, या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगावर लागत असत, बरोबर आहे. साहजिक आहे ना. इथून जेव्हा मी हे सगळं करत आहे, तो कोकरा वधायचा आहे आणि मग ते सगळे अंगावर लागलेली अशुद्धता आहे. मरणाच्या राहिलेल्या प्रत्येक गोष्टीपासून मला पुढे जर जायचं आहे पवित्र स्थानामध्ये, तर मला याजक म्हणून इथं शुद्ध होणं फार गरजेचं होतं. आणि जेव्हा याजक होमवेदीवरून अर्पण करीत असे, तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरावर अर्पणाच्या रक्ताचे डाग आणि त्या अर्पणाचे तुकडे त्याच्या अंगावर लागलेले असत. पण पुढील कार्यासाठी याजकाला जर जायचं होतं, तर मरणाच्या सर्व गोष्टीपासून त्याला शुद्ध करणं, स्वतःला शुद्ध होणं या गंगाळावर त्याला गरजेचं होतं. आता मग येशू ख्रिस्त जेव्हा आहे, येशू ख्रिस्ताचं जर पुढील सेवा कार्य करायचं त्याला असेल, तर त्यालाही मरणाच्या सर्व गोष्टीपासून त्याला शुद्ध होणं फार गरजेचं होतं. आता आम्ही काय शिकत आहोत? जुन्या करारातून, निर्गमाच्या पुस्तकातून शिकत आहोत. आणि निर्गमाचं पुस्तक इब्रिकरास पत्र आम्हाला सांगतं, जे नव्या करारात आहे ते छाया होती. ती काय होती? छाया होती. वास्तविक कोण आहे? ख्रिस्त आहे. आता छायेप्रमाणेच ख्रिस्त आलेला आहे. आता ख्रिस्तानं ते का केलेलं आहे? जेव्हा आम्ही जुन्या करारातील गोष्टी, याजकाचे सेवा कार्य बघतो, तेव्हा आम्हाला समजतं की ख्रिस्ताला एक करणं गरजेचं होतं. आता मला प्रश्न आहे की येशू ख्रिस्तानं स्वतःला त्या मरणाच्या गोष्टीपासून कधी शुद्ध केलं? येशू ख्रिस्ताला पुढील सेवा कार्य करण्यासाठी, जाण्यासाठी स्वतःला मरणाच्या सगळ्या गोष्टींपासून शुद्ध होणं गरजेचं होतं. मग येशू ख्रिस्तानं स्वतःला मरणाच्या सर्व गोष्टीपासून कधी शुद्ध केलं? उघडा रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही, कारण तो मरण पावला. तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. या गंगाळाजवळ ख्रिस्ताने मरणाच्या सर्व गोष्टीपासून स्वतःला शुद्ध केले. आणि म्हणून देवाचं वचन सांगते
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. आणि म्हणून जेव्हा मी इथं आहोय, इथं जर आहे, मी मागं जाण्यात मला पॉइंटच नाही, कारण मी जर परत मागं गेलो तर ख्रिस्त माझ्यासाठी पुन्हा मरणार नाही. ख्रिस्त ऑलरेडी इथं आलेला आहे आणि इथं जेव्हा तो आलेला आहे तो पुन्हा कधीच मरत नाही. त्यानं स्वतःला इथं शुद्ध केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस लक्षात ठेवा, जेव्हा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं बघा, कोण भेटली तिला? त्याला मरिया भेटली नाही. आणि ते गीत आहे नाही का, माळी दादा म्हणून त्याला ती भेटती नाही का, माझ्या येशूला कुठं ठेवलं. आणि मग ती बघती तर तो येशू ख्रिस्त आहे. मग ती जवळ यायला जाते नाही का. येशू ख्रिस्त काय म्हणतो? मला शिव नकोस, मला अजून पित्याकडे जायचं आहे, मला मी उठलेलो आहे हे मला पित्याला दाखवायचं. आता हे आपण जेव्हा सण बघणार आहोत तेव्हा आपण ते बघणार आहोत. तो म्हणतो मला अजून हे करून, पण जा माझ्या शिष्यांना सांग, मी तुम्हाला तिथे येऊन काय करणार आहे. तोच येशू ख्रिस्त पहाटे म्हणत आहे मला शिवू नका, सकाळी तो म्हणत आहे तो मला शिव, मला तपास. आता या दोन गोष्टींमध्ये फरक कधी आला तो आपण जेव्हा आज जाणार आहोत तेव्हा आपण बघणार आहोत. जेव्हा आपण सणांचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस आपण बघणार आहे. आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कोणती गोष्ट महत्वाची आहे? येशूचं छावणीत येणं म्हणजे परिपूर्ण जीवन तुमच्यासाठी महत्वाचं आहे का वधस्तंभावर येऊन मरणं का पुनरुत्थान तुमच्यासाठी, तुमच्या तारणासाठी महत्वाचं आहे? नीट विचार करून उत्तर द्या. छावणीत येणं, परिपूर्ण जीवन जगणं, वेदीजवळ येणं आणि वधस्तंभावर मरण सोसणं का या गंगाळाजवळ पुनरुत्थित होणं? हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीच्या तारणासाठी कोणत्या गोष्टी त्या तिन्हीतल्या महत्वाच्या आहेत? तिन्ही फार सुंदर आहे. आता लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताने या वधस्तंभावर सर्वांच्याच पापाची क्षमा केलेली नाही. सर्वांच्या पापाचं प्रोव्हिजन केलेलं आहे पण सर्वांच्याच पापाची क्षमा केलेली नाही. तर त्याने वधस्तंभावर सर्वांच्याच पाप क्षमा व्हावी यासाठी तरतूद केलेली आहे. आता ह्या सगळ्या तरतुदी आहेत, क्षमा, सार्वकालिक जीवन, यासाठी तरतुदी आहेत. पण इथं ऍक्च्युली शेवटचं कार्य नाहीये. आमची क्षमा इथं होत नाही. जर इथं होत असत्या तर पुढच्या गोष्टी कधीच आमच्या उपयोगाच्या नव्हत्या. आणि म्हणून बरेच लोक इथंच बसतात वधस्तंभाजवळ. कधी कधी काही लोक बाहेरच आहेत कंपाऊंडच्या. ख्रिस्त महापुरुष होता, फार चांगला लोक होता नाही का. ख्रिस्ताला फक्त एक चांगला मनुष्य, एक संत म्हणून ओळखतात. बाहेर बाहेर चांगला जीवन जगला. छावणीतच आहेत अनेक ख्रिस्ती लोक, छावणीत आहेत. अनेक लोक हे वेदीजवळ आहेत, त्यांना माहित आहे वधस्तंभावर ख्रिस्त मेलेला आहे आणि माझ्यासाठी केलेला आहे. पण ते त्या चुकीच्या भ्रमात आहेत की इथं त्यांचं सगळं संपलेलं आहे आणि इथंच क्षमा झालेली आहे. इथं क्षमा झालेली नाही. तर इथं आम्हाला प्रोव्हिजन आहे. जेव्हा मी विश्वास ठेवतो, मी पुढच्या पायरीवर जातो. आता लक्षात ठेवा,
आमचं तारण कधी झालेलं आहे? येशू ख्रिस्तानं आमच्या पापाची क्षमा किंवा आम्हाला नीतिमान असं कधी ठरवलेलं आहे? किंवा येशू ख्रिस्त, दुसऱ्या पद्धतीने मी विचारतो, येशू ख्रिस्त केव्हा पापी लोकांची क्षमा करतो व त्यांना नीतिमान ठरवतो? ओके, आणि विश्वास ठेवतो नाही. आपण त्याचं सेवा कार्य बघत आहोत, टप्पे बघत आहोत नाही का? त्याचं भूतलावर येणं, वधस्तंभावर मरणं आणि पुनरुत्थान, हे टप्पे बघत आहोत. आता हे सगळे विश्वासाच्या कबुली आहेत, पण हे कुठल्या टप्प्यामध्ये तो आम्हाला नीतिमान ठरवतो आणि आमच्या पापाची क्षमा करतो? वधस्तंभ, जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावतो तेव्हा, का जेव्हा तो पुनरुत्थित होतो तेव्हा? केव्हा? का तो छावणीत आला तेव्हा? का वधस्तंभावर? वधस्तंभावर. ओके, किती लोकांना वाटते वधस्तंभावर? हात वर करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण इथे शिकायला आलेलो आहोत. अर्धा हात करू नका, एकदम पूर्ण हात करा, काय असेल त्या. बर, जे खाली आहेत त्यांना कुठं वाटतंय? गंगाळा जाऊन, बरोबर. काहींना गंगाळा जवळ वाटतं. जेव्हा त्याचं पूर्वतंत्र, चला आता आपण वचन वाचूया. रोमकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 28वं वचन, असं 24वं वचन. तर प्रभू येशूला ज्याने मेलेल्यातून उठविले, तर प्रभू येशूला ज्याने मेलेल्यातून उठवले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठी हे लिहिलेलं आहे. आता हे लिहिलेलं कोणासाठी आहे? जे विश्वास ठेवतात की प्रभू येशू मेला आणि तो मेलेल्यातून उठविला, त्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही हे लिहिलेलं आहे. त्या आपणालाही हे ते गणले जाणार आहे. आता बघा, आम्हालाही गणलं जाणार आहे, आम्हालाही गणलं जाणार आहे. आता मी तुमच्यासाठी वचन वाचतो. स्तोत्र 33:12. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडलेले आहे, ते धन्य. चौदा वचन काय सांगते? तो आपल्या निवासस्थानातून, आता निवासस्थान कुठं आहे? ते निवासस्थान आहे. आपण निवास मंडपाचा अभ्यास करत आहोत. देवाचं निवासस्थान त्या ठिकाणी आहे. आम्ही पृथ्वीवर आहोत, लक्षात ठेवा. तो काय म्हणतो? तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना नेहाळून पाहतो. परमेश्वर आमचा पाहणारा परमेश्वर आहे. तो स्वर्गात गप बसलेला नाही, तर तो त्याचं लक्ष इथं आहे. आम्ही कसं चाललेलो आहे, आमची वाटचाल कशी चाललेली आहे. आणि तो कुणाला नेहाळून पाहतो? तो सगळ्या जगाला पाहतो, पण नेहाळून फक्त त्याचे वतनदत्त लोक, त्याची जी प्रजा आहे त्यांना तो नेहाळून पाहतो.
परमेश्वराचं लक्ष सगळीकडे आहे. हा, जी प्रजा आहे त्याची निवडलेली, त्यांना तो निहाळून पाहतो. आणि म्हणून तो म्हणतो, पाऊल म्हणतो, तो आपणालाही त्याच्यामध्ये गणले जाणार आहे. तो प्रभू येशू 25 वचन, तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला. आता बघा काय म्हणतो तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला. म्हणजे त्याला वधस्तंभी देण्यात आलं तुमच्या आणि आमच्यासाठी. व आता इथं महत्वाचं आहे, व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला गेला. आता इथे 8 आहे, 8. जे विश्वास ठेवतील, बरोबर आहे. 24 वचनच सांगितलंय, तो मेलेल्यातून उठला त्यावर विश्वास ठेवणारे, फक्त मरणावर विश्वास ठेवणारे नाहीत. तर आता पुढचा स्टेप आलेले आहे, तुम्ही येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठलेला आहे, त्याच्यावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला त्याच्या लोकांमध्ये गणलं जातं आणि परमेश्वर आमच्याकडं निहाळून बघत असतो. आणि येशू ख्रिस्त ही अट काय आहे, तर प्रभू येशूला ज्याने मेलेल्यातून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठी हे लिहिले आहे, त्या आपणालाही ते गणले जाणार आहे व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला गेला. आता येशू ख्रिस्त पुनरुत्थित का झाला? का झाला? कारण आम्ही नीतिमान ठरावे. नीतिमान कोण आहे? नीतिमान कोण आहे? ज्याची क्षमा झालेली आहे. आता याचा पुरावा मी देवाच्या वचनातून तुम्हाला देतो. आता पौल करिंथच्या मंडळीला काय लिहितो ते बघा. 1 कोरिंथियाचा 15वा अध्याय 3 वचन आम्हाला सांगतं, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी प्रमुख हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. आता पाऊल फार महत्वाच्या गोष्टी तो सांगत आहे. आता तो एक पायरी सांगत आहे, तर लक्षात ठेवा. आता निवास मंडप जो आम्ही बघत आहोत, परमेश्वराने फार महत्वाच्या गोष्टी या निवास मंडपात सांगितल्या. सगळ्यात जास्त एका विषयाबद्दल सगळ्यात जास्त कुठल्या अध्यायामध्ये लिहिलं असेल तर ते म्हणजे निवास मंडपाबद्दल. जवळजवळ 50 पेक्षा जास्त पवित्र शास्त्रातील अध्याय आम्हाला निवास मंडपाबद्दल सांगतात. 40 दिवस परमेश्वर मोशेशी या निवास मंडपासंदर्भात बोलत होता. आणि इब्रिकरास पत्र सांगतं आणि कलसीकरास पत्र सांगतं की ती छाया होती, वास्तविक स्वरूप काय आहे तर ख्रिस्त आहे. हे ख्रिस्ताचं दर्शक आहे आणि फार महत्वाचं आहे तुमच्या आमच्या वाटचालीसाठी. आणि आता पाऊल बघा, परमेश्वरानं मोशेला जेव्हा निवास मंडप दिला, नियमशास्त्र दिलं, त्यावेळेस मेन 7 सण दिले. 7 सण दिले. आता बघा, आणि कोणताही गोष्ट मी जे तुम्हाला सांगत आहे, निवास मंडपाबरोबर सण आम्ही पॅरलल अभ्यास करणार आहोत. मागच्या वलांडनाच्या सणा दिवशी आम्ही वेदीबद्दल शिकलेलो आहोत. पाऊल म्हणत आहे शास्त्राप्रमाणे, म्हणजे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, म्हणजे नियमशास्त्राच्या द्वारे जी छाया दिली होती, हे शास्त्र दिलं होतं, जे तोरा दिलं होतं, त्याप्रमाणे तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. आता तो काय सांगत आहे? शास्त्रामध्ये जे वलांडन सण दिला होता त्याप्रमाणे
तो या वेदीजवळ मरण पावला. आता पहिला सण या वेदीजवळ आहे. इथून कार्याला सुरू केलेले आहे तारणाच्या योजनेला. आता इथं बघा तो काय म्हणत आहे. आणि आम्ही बघतो त्या वलांडण सणाला येशू ख्रिस्त वाट बघत होता त्या योग्य घडी येण्याची, ती वेळ येण्याची. आणि जेव्हा येशू ख्रिस्त समोर आता वेळ आलेली आहे, वलांडण सण आलेला आहे, त्यांनी काय केलं, यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. आणि वलांडणाच्या दिवशीच येशू ख्रिस्त या वधस्तंभावर देण्यात आलं शास्त्राप्रमाणे. लक्षात ठेवा, सगळीकडे तुम्हाला शास्त्राप्रमाणेच वाटेल. आणि म्हणून देवाचं वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगतानाही आम्ही शास्त्राप्रमाणेच जीवन जगलं पाहिजे. लोक काय म्हणतील, रूढी परंपरा काय म्हणते, जग काय म्हणतं, नाही, शास्त्र काय म्हणतं. रोमन कॅथलिझम जेव्हा झालं, मग प्रोटेस्टंट आलं. प्रोटेस्टंट पण फेल झालेलं आहे जर तुम्ही मंडळीचा इतिहास बघितला तर. बऱ्याच रूढी परंपरा रोमन कॅथलिक मधून तशाच्या तशा प्रोटेस्टंट मध्ये आल्या. आणि आजपर्यंत आम्ही त्या चुकीच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत, पाळल्या जात आहेत. आणि म्हणून आम्ही शास्त्राप्रमाणे चालणारे लोक असणं गरजेचं. देवाचं वचन काय सांग, वलांडण सण तो पुरला गेला. आता मेल्यानंतर त्याला पुरण्यात आलं. बेखमीर भाकरीचा सण, तेही आम्ही मागच्या वेळेस शिकलेलं आहे. आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. इथं तिसरा सण देवाच्या वचनामध्ये कोणता आहे, तर प्रथम फळाचा सण आहे. मागच्या वेळेस पुनरुत्थानाला आपण तोही घेतलेला आहे. प्रथम फळाचा सण आहे, जिथं ती पेंडी काय केली जात होती, ओवाळली जात होती देवाच्या समोर. समजलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मरियाला, थांब, मला अजून ते ओवाळायला जायचं आहे. म्हणजे काय, एक गहू नाही, एक गहू मेलेला आहे. पण आता जेव्हा ती पेंडी उगवलेली आहे, एक गहू नाही आहे, ती काय आहे, ती पेंडी आहे. म्हणजे एक गहू उठणार नाहीये, तर ती काय, पेंडी, शेतच उठलेला आहे. आणि शेतच उगवलेला आहे. त्याचं एक प्रातिनिधित्व म्हणून ते एक पेंडी काय केलेली आहे परमेश्वरासमोर. म्हणजे काय, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो एक मेला, एक दाना मेला, पण तो एक दाना उगवला नाही. तर तुम्ही आम्ही सगळेजण काय झालेलो आहोत, नव्या जन्म, आमचा नवा जन्म, रिजनरेशन आम्ही झालेलो आहोत. आणि हे दर्शक आहे. आता फक्त ख्रिस्त उठत नाही, तर तुम्ही आम्ही सुद्धा उठवले गेलेले आहोत, उठवले जाणार आहोत. आणि म्हणून आम्ही मरत नाही. आणि आम्ही कुठं होतो, आम्ही झोपी जातो, पण आम्ही उठवले जाणार आहोत. आता तो काय म्हणतो, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला, त्याला पुन्हा उठवण्यात आले, प्रथम फळाचा सण. आणि तो कैफाना, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्याच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महान निद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला आणि मग सर्व प्रेषितांना दिसला. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही पाहून म्हणतो, सर्वांच्या शेवट दिसला. आणि ख्रिस्त उठला गेला नसेल. आता तो मेन मुद्द्यावर येतो. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे. तुम्ही अजून कशात आहात, काय म्हणते वचन, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे. तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. म्हणजे जरी तुम्ही इथं आलेला आहात, पण इथं येऊन जर तुम्ही ख्रिस्त उठवला गेला नाही असा जर तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही अजून पापातच आहात. म्हणजे इथला फायदा तुम्हाला मिळालेलाच. समजतंय.
म्हणून वधस्तंभावर पापाची क्षमा झालेली नाही. जर पापाची क्षमा झाली असती इथंच, तर इथं येशू ख्रिस्ताला उठवण्याची गरज देवाला होती का? समजतंय तुम्हाला? समजत नसेल तर मला सांगा, मी अजून फोड करून सांगतो. बघा, जर पुढं जायचं असेल ख्रिस्ताला, पुढची सेवा करायची, त्याला इथं शुद्ध होणं गरजेचं आहे. आम्ही मगापासून शिकत आहोत, पापाची क्षमा इथं नाही आहे, इथं प्रोव्हिजन आहे वधस्तंभाजवळ. आणि म्हणून आम्ही वधस्तंभ केंद्रित जीवन जगू नये, तर ख्रिस्तानं केलेले सगळे कार्य आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. आम्ही नुसतं तो चांगला मनुष्य आहे म्हणून थांबू नये, तर तो परिपूर्ण मनुष्य होता, निर्दोष होता, निष्कलंक होता, म्हणून त्याचं अर्पण मान्य करण्यात आलं. तो आमच्यासाठी मरण पावला, त्यानं आमची खंडणी भरली, आम्हाला मुक्त केलं. पण आम्हाला नीतिमान कधी ठरवलं जाणार आहे, आमची पापाची क्षमा कधी होणार आहे, तर जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ता मेलेल्यातून उठला आहे असा विश्वास ठेवतो, त्यावेळेस आम्ही पापापासून आम्हाला क्षमा मिळणार आहे. म्हणजे आम्ही पुढे जाऊ शकणार आहे, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही खेळू शकणार आहे, नेक्स्ट लेवलला. जर इथंच आम्ही थांबलो, निष्फळ आहे. तो म्हणतो अजून तुम्ही पापातच आहात, त्याचे मरण की त्याचं पुनरुत्थान महत्वाचं आहे. त्याने वधस्तंभावर आमच्या पापाची क्षमा केली का? नाही. त्याला क्षमा करण्यासाठी पुनरुत्थित व्हावं लागलं. आणि 18 वचन सांगते, आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. बघा, तो म्हणतो दोघं पण गट आहेत, दोन गट आहेत. एक ज्याने असा विश्वास ठेवला, इथंच तो उठला नाही, या विश्वासाने मेले. जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही विश्वास निरर्थक आहे, त्यांनीही पापाचं राहणार. तुम्ही आणि आम्ही तर तो उठलाच नाहीये, हा जर विश्वास, आमचाही विश्वास निरर्थक आहे, निष्फळ आहे, आम्ही पापात आहोत. 19 वर्षाचं आहे, आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो. किती लोक देवावर फक्त केवळ आशा ठेवणारे आहेत? ते ऐकत आहेत, फक्त आशा आहे पण विश्वास नाही की आमचं पुनरुत्थान होणार आहे. आणि म्हणून ज्यांना विश्वास नाहीये ते कुठं जातात? कबरेमध्ये जातात. त्यांना वाटतं की इथंच आहेत, आणि मग फुलं टाकतात, आवडणाऱ्या गोष्टी देतात. देवदूत म्हणतात, मेलेल्या जिवंतांचा शोध मेलेल्यात करू नका, पण आशा आहे, एक दिवस उठणार आहे बाबा. ज्यांची आशा आहे तो म्हणतो, आपण या आयुष्यात केवळ ख्रिस्तावर आशा ठेवणारे असलो तर मग आपण माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. मोस्ट पिटिएबल, सगळ्यात जास्त दया कुणावर करायची आहे? त्या ख्रिस्ती लोकांवर दया करावी. तो म्हणतो की ख्रिस्ती लोक सगळ्यात दया करणारे, म्हणजे आम्ही लाचार आहोत. दुःखानं सांगू वाटतं, अनेक ख्रिस्ती लोक लाचार आहेत, कारण त्यांचा देवावर विश्वास नाही, ख्रिस्तावर विश्वास. प्रियानो, आपण कुठं आहोत? आमचं स्टँडिंग काय? आम्हाला परमेश्वरानं ख्रिस्ताला कुठं उभा केलेला आहे वधू म्हणून, तिची मंडळी म्हणून? आमचं स्टँडिंग काय आहे आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान तेवढंच महत्वाचं आहे जेवढं की वधस्तंभावर मरण महत्वाचं. लक्षात ठेवा, ख्रिस्ताचं परिपूर्ण जीवन तितकंच महत्वाचं आहे जितकं त्याचं मरण महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, जर तो परिपूर्णच नसता,
अशुद्ध जर असता, निर्दोष नसता, तर किती त्याचं अर्पण झालं असतं, तर ते परमेश्वराने मान्य केलं असतं का? नसतं. मग हे मरणाचं जर क्रायटेरिया काय आहे, तो शुद्ध असणं गरजेचं आहे, तो डागविरहित, सुरकुतीविरहित, निष्कलंक, निर्दोष असणं गरजेचं आहे. म्हणजे मरण, वधस्तंभावरचं मरण होण्यासाठी त्याला काय होणं गरजेचं होतं? शुद्ध आणि परिपूर्ण होणं. म्हणजे मरणापेक्षा त्याचं परिपूर्ण जीवन काय होतं? महत्वाचं होतं. समजते तुम्हाला? आणि म्हणून आम्ही फक्त ख्रिस्त केंद्रित, वधस्तंभ केंद्रित असू नये. नक्कीच देवाचं वचन आम्हाला सांगतं की वधस्तंभ हे आमचं भूषण आहे, पण आम्ही ख्रिस्ताला फक्त एका बाजूने बघू नये, एकाच कार्याबद्दल बघू नये. आणि जेव्हा आम्ही एकाच कार्याबद्दल बघतो, आम्ही बाकीचे जे महत्वाचे कार्य ख्रिस्ताने केलेले आहेत ते तुमच्या आणि आमच्यासाठी केलेले आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही आणि आम्ही नीतिमान बनावं, आम्ही देवासमोर नीतिमान ठरवले जावं, यासाठीच तो पुनरुत्थित झालेला आहे, तो मेलेल्यातून उठलेला आहे. म्हणजे तुमच्या आणि आमच्यासाठी हे पुनरुत्थान तितकंच महत्वाचं आहे जितकं ते वधस्तंभाचं मरण त्याचं महत्वाचं आहे, जितकं त्याचं परिपूर्ण जीवन महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताने केलेल्या एकाच कार्यावर कधीच लक्ष केंद्रित करू नये, कारण तारण ही एक प्रक्रिया आहे, तारण ही घटना नाही. नीट लक्ष ठेवा. नाही का, अनेक लोक म्हणतात की माझं तारण अमुक अमुक दिवशी झालेलं आहे, नाही का, आणि मग त्या दिवशी ते सेलिब्रेट करतात, नाही का. ही एक घटना नाही त्या दिवशी झालेली. तर तारण इज अ प्रोसेस, सॅल्वेशन इज अ प्रोसेस. तारण ही एक प्रक्रिया आहे, आणि प्रत्येक प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या काय आहेत, अवस्था असतात, वेगवेगळ्या काय म्हणतो, एक प्रोसेस आहे. कुठल्याही कारखान्यात एखादी प्रक्रिया असेल तर प्रत्येक युनिट वेगळं काम करत असतं. लक्षात ठेवा, तो प्रॉडक्ट म्हणजे रॉ प्रॉडक्ट जेव्हा प्रोसेस होती, त्या प्रक्रियेतून त्याला प्रत्येक पायरीमधून त्याला जावं लागतं, आणि जेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा तो प्रॉडक्ट पॅकिंग करून विकायला काय होतो, तयार होतो. बरोबर आहे. आणि म्हणून सॅल्वेशन, तारण ही एक घटना नाही, तर ही प्रक्रिया आहे. ख्रिस्तानं एकदम कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत, तर त्या प्रक्रियेतून ख्रिस्त गेलेला आहे, यासाठी की तुम्हाला आम्हाला ती मार्ग, ती वाट समजावी, आणि त्या मार्गाने तुम्ही आणि आम्ही चालावं. आणि म्हणून ही पायरी आहेत. मी ख्रिस्ताला ओळखतो, त्याचं परिपूर्ण जीवन मी बघतो, मी या द्वाराजवळ येतो, या द्वाराजवळ 4 शुभवर्तमान मला दिसतात, 4 त्याचे ऑफिसेस दिसतात. तो राजा आहे, तो एक सेवक आहे, तो परिपूर्ण मनुष्य आहे, तो देवाचा पुत्र आहे. हे जेव्हा मला त्या शुभवर्तमानामध्ये समजतं, मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि विश्वास ठेवून मी काय करतो, त्या अंगणामध्ये प्रवेश करतो. आणि आत आल्यावर मी काय बघतो, तर तो वधस्तंभ बघतो. त्या वधस्तंभावर त्याचं मरण मी बघतो. माझ्या बदली तो मरण पावलेला आहे, याच्यावर मी विश्वास ठेवतो. आणि विश्वास ठेवल्यानंतर मी माझ्या जीवनाचा प्रभू आणि पालक आणि चालक म्हणतो. आणि मग मी निर्णय घेतो की जर माझी खंडणी माझ्यासाठी भरलेली आहे, त्या वधस्तंभावर माझ्यासाठी तो मरण पावलेला आहे, आता मी नीतिमान मला बनवलेला आहे, मला त्यानं पापाची क्षमा दिलेली आहे, आता मला ती मिळवायची आहे. जी तरतूद मला 2000 वर्षापूर्वी केलेलं आहे ख्रिस्तानं, आता मला ते स्वीकारायचं आहे. पण मी काय करतो, त्यानं दिलेला तो नीतिमानाचा झगा घालतो, आणि मग देवाची सेवा करतो. आणि मग मी लोकांसमोर काय करतो, त्या बाप्तिस्म्यामध्ये जातो, मी मरतो,
आता आपण जेव्हा शिकणार आहोत आमचा प्रवास कसा आहे तेव्हा आपण बघणार आहे इथं मी मरतो, आता ख्रिस्त मेला, आता आम्ही मरणं गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मला जर तुम्हाला अनुसरायचं असेल तर काय लिहिले, तुमच्या पाळकाने तुमचा वधस्तंभ घेऊन जावा. लिहिले ना, असं लिहिलं ना, तुमच्या पाळकाने तुमचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं आणि मग तुम्ही त्याला अनुसरावं. काय लिहिलेलं आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा वधस्तंभ घ्यायचा. म्हणजे काय करायचं आहे, ती विधीवर मला मरायचं आहे. तर पुढच्या रविवारी या, नाही तर म्हणतील पाळक साहेब मला सांगितले, मरायला सांगितले म्हणून. आपण जेव्हा इथं शिकणार आहोत तेव्हा देवाच्या दृष्टीने मरणं काय आहे ते आम्ही शिकणार आहोत. आणि जेव्हा आम्ही देहाला मरतो, आता मी जगत नसून माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, जेव्हा हे आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही मरणातून त्या जीवनाकडे पार जातो. आणि इथं आमचा काय होतो, नवा जन्म होतो. ही तारणाची प्रक्रिया आहे. आता नवा जन्म झाला म्हणून नुसतं थांबून उपयोग नाही, तर मला पुढच्या प्रक्रियेत जाणं गरजेचं आहे. त्या दीपस्तंभाजवळ जिथं देवाचं प्रगटीकरण मला मिळायला चालू होतं. नुसता नवा जन्म घेऊन मला घरात बसायचं नाही, तर मंडळीमध्ये मला सहभागी व्हायचं आहे. मंडळीमध्ये त्या सत्यावर मला उभा राहायचं आहे. कारण मंडळीच ही 5 स्तंभ आहेत, ती मंडळी आहे जी स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये आहे. लक्षात ठेवा, कुठली संस्था नाही, YMCA नाही, गिडियन्स नाही, कुठल्या महिला मंडळ नाही, संडे स्कूल नाही, XYZ संस्था नाही, तर काय आहे, ख्रिस्ताची मंडळी. आणि म्हणून आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मंडळीला धरून आणि मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण मंडळीच आम्हाला स्वर्गात घेऊन जात. येशू ख्रिस्त कोणाला घ्यायला येणार आहे, मंडळीलाच घ्यायला येणार आहे. आणि मग मंडळीत आम्ही असणं, मंडळीत आमची सेवा असणं, मंडळीत आम्ही सत्यामध्ये रवलं जाणं, मंडळीमध्ये आम्ही कार्य करणं. आपण शिकणार आहे तिथं 5 पदरी सेवा आम्हाला काय काय करायला लावते. आणि मग त्या दीपस्तंभाजवळ आम्हाला काय मिळतं, ते प्रगटीकरण मिळतं. पवित्र आत्मा आमच्याशी बोलायला लागतो. इथं होत नाही, त्यात इथं पवित्र आत्मा नाही बोलत तुमच्या बरोबर. हा, पवित्र आत्मा अंतःकरणात काम करतो म्हणून तर तुम्ही इथं आलेला आहे. इथं पवित्र आत्मा देवाच्या वचनातून बोलतो, पण तिथं डायरेक्ट पवित्र आत्मा तुमच्याशी बोलायला लागतो. आणि मग त्या भाकरीजवळ तो तुम्हाला, इथं लोगस आहे, रिटन वर्ड ऑफ गॉड, लिहिलेला शब्द. जेव्हा तुम्ही त्या भाकरीजवळ जाता तिथं परमेश्वर तुम्हाला रेमा देतो, स्पोकन वर्ड ऑफ गॉड, देवानं बोललेला शब्द. आता तिथं देव तुमच्याशी बोलायला लागतो. तिथं देवाचं वचन, बायबल तुम्हाला बोलायला लागतं. पण तिथं डायरेक्ट जेव्हा तुम्ही जाता, देव तुम्हाला तुमचं वचन देतो. लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा ती गरज असते, तुम्ही ते अनेकदा वचन वाचलं असणार, ते वचन तुमच्याशी कार्य केलेलं नाहीये. पण जेव्हा तुम्ही तिथं असता तेव्हा देवाचा रेमा ते तुमच्यासाठी असतं, फक्त तुमच्या बायकोसाठी नसतं, तुमच्या पोरासाठी नसतं, कोणासाठी नसतं. परमेश्वर ते वचन फक्त तुमच्यासाठी देतं आणि ते तुमच्यासाठीच कार्य करतं. आणि ते हितल्यापेक्षा जास्त पॉवरफुल. आणि मग एकदा का देव तुमच्याशी बोलायला लागला की तुम्ही तिथं तृप्त होता. लक्षात ठेवा, एकदा देव तुमच्यावर बोलायला लागला का नाही,
जग आणि जगातल्या गोष्टी तुम्ही कधीच विचार करत नाही. कारण परमेश्वर जेव्हा बोलतो तो तुम्हाला सॅटिस्फाय करतो, तृप्त करतो. आणि मग तृप्त केल्यानंतरच आम्ही त्या धूप विधीजवळ जातो जिथं आमची आराधना आहे. आराधनेमध्ये आम्ही कधीच मागत नाही. लक्षात ठेवा, आराधनेत आम्ही कधीच मागत नाही. आमचं मागणं कुठपर्यंत आहे माहिती आहे काय? आतापर्यंत या वधस्तंभापर्यंत आमचं मागणं आहे. एकदा का आम्ही मेलो स्वतःला, आम्ही स्वतःसाठी काहीही मागत नाही. आम्ही नुसतं देवाची आराधना करतो. आणि अशा आराधनेत केलेली प्रार्थना, त्या आराधनेच्या धुपाबरोबर आमच्या प्रार्थना कुठं जातात? दयासनाचं देवाकडे जातात. आणि म्हणून ही प्रक्रिया आहे, एकदाच घडलेली घटना नाही. आणि आम्हाला या प्रक्रियेतून जाणं, आणि म्हणून ख्रिस्त आमच्यासाठी या प्रक्रियेतून गेला, यासाठी की आम्हाला ती प्रक्रिया समजावी. आणि ख्रिस्त करणार होता, ही प्रक्रियेतून जाणार होता. म्हणून दिसताना कसं ते दिसणार आहे, त्यासाठीच हा निवास मंडप परमेश्वरानं मोशेला करायला सांगितला की तुम्ही ते बघावं, तो याजक काय करत होता. आणि मग ख्रिस्त आल्यावर त्यानं काय केलं, आणि तुम्हीही त्याप्रमाणे करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून तारण ही एक प्रक्रिया आहे. ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी पार पाडलेल्या कार्यासाठी, येशू ख्रिस्तानं आमच्या तारणासाठी जे कार्य केलेलं आहे, त्या सर्व कार्यातील पायऱ्या आमच्या तारणासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि ह्या पायऱ्या ज्या त्या क्रमानेच महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, आमचं जाणं त्या छावणीतून, त्या नगराच्या वेशीतून कुठं व्हावं? नगरामध्ये, देवाच्या निवासस्थानामध्ये व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून असा शॉर्टकट नाहीये, असा इकडून असा त्या कोशाकडं नाहीये. तो असाच पूर्वेकडून एकच दार आहे, त्या द्वारातून आहे. आणि प्रत्येक पायरी ख्रिस्तानं तुमच्यासाठी आखून दिलेली आहे. आम्ही तिकडून डायरेक्ट वधस्तंभावर उडी मारू नये. आम्ही डायरेक्ट त्या छावणीतून डायरेक्ट तिथं उडी मारू नाही. किती उड्या मारल्या तर आम्ही काय पुढे जाणार नाही. म्हणून इथं लिहिलेलं आहे, शास्त्राप्रमाणे आमचं सगळ्या गोष्टी कशाप्रमाणे असाव्यात? कोण काय म्हणतंय, कुठली रूढी परंपरा 40 वर्ष होती, 100 वर्ष होती, नाही. जेव्हा लोकांना समजलं, इस्रायल लोकांना नेहमीच्या काळामध्ये, ते ढसाढसा रडले आणि ते म्हणले जे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही चालत नाही, आणि जे जसं आम्ही चालत आहोत ते देवाच्या वचनात लिहिलेलं नाही. ते म्हणले चला जाऊया वापस देवाच्या वचनाकडं. चला म्हणले जाऊया माग, आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं त्याप्रमाणे आम्ही चालूया. म्हणून पाऊल म्हणतो 1 कोरिंथ 15:19 मध्ये, आपण हे आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असेल तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. प्रियानो, नुसतं आशा ठेवून ख्रिस्ती जीवन जगलं जात नाही. आम्ही त्या प्रक्रियेचा भाग होणं फार गरजेचं आहे. नुसती आशा ठेवून होईल 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 परमेश्वर येईल आणि घेऊन जाईल. कुठं घेऊन जाणार नाही तुम्हाला. तुम्ही इथं आहात, इथंच राहणार. तुम्ही जर केवळ आशा ठेवणारे असाल
बादलों पे आएगा, कुठलं गाणं आहे ते? नीले आसमां के पार जाएंगे, हा हा मेरा यीशु रहता वहां, हा आणि मग तिकडं काय, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां. वा वा वा. नुसती आशा ठेवून काय उपयोग नाही, नाही उपयोग. आम्ही जर आमच्या जीवनात घडायचं असेल तर आम्ही त्या प्रक्रियेचा भाग होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या कर्मानं नीतिमान ठरवले जाणार नाही, तर आम्ही या प्रक्रियेचा भाग होणं, ख्रिस्ताला मी तारणारा म्हणून स्वीकारणं, त्याला बघणं, त्याचं जीवन बघणं, त्या शुभवर्तमानाजवळ त्याच्यावर विश्वास ठेवणं. तो राजा आहे, तो राजा म्हणून एक दिवस येणार आहे, पण तो या भूतलावर एक सेवक म्हणून आला. तो एक मनुष्य होता देहामध्ये, आमच्या सारखं त्याची परीक्षा घेण्यात आली. आमच्या त्याच्यापेक्षा वेगळी आमची परीक्षा घेतली जाणार नाही. आणि तो देवाचा पुत्र आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्हाला त्या वधस्तंभाचं सामर्थ्य समजतं. त्या वधस्तंभाचं सामर्थ्य आम्ही घेतो आणि मग पुढच्या पायरीवर येतो, जिथं आमचा नवा जन्म आहे. आम्ही मेलेलो आहे जगासाठी. मंडळी कोण आहे? त्या जगातून आम्हाला बाजूला केलेले लोक आहे. आम्ही याजक आहोत, देवासाठी निवडलेले लोक आहोत. आता आम्ही इथं आहोत, आम्ही मागं परत जायचं नाही. हा, फक्त आमचं स्मरण नेहमी असणं गरजेचं आहे. म्हणून ते स्मरणात दाखल आम्हाला काय दिलेलं आहे? तो मेज दिलेला आहे. आम्ही नेहमी ते विचार करावा, आमच्या स्मरणात असावं की मी मुक्त झालेलो आहे, माझ्यासाठी प्रोव्हिजन ऑलरेडी झालेले आहे. आता मला ते परत करायला जायचं नाही, मला तिथं परत मागायला जायचं नाही. ऑलरेडी 2000 वर्षापूर्वी पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर म्हणतो पूर्ण झालं, म्हणजे सगळं पूर्ण झालेलं आहे. आता माझं चालणं कसं आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे आम्ही निवास मंडपात ख्रिस्ताने केलेले सेवा कार्याचे 3 टप्पे, 3 पायऱ्या पाहिलेल्या आहेत. पहिली पायरी, त्याचे परिपूर्ण जीवन. कुठं होतं त्याचं? छावणीमध्ये. त्याचं पापासाठी वधस्तंभावरील मरण 2000 वर्षापूर्वी या वेदीवर येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे. तो पूर्ण का म्हणला असेल हो? मग आम्ही परत मागे येऊ नये म्हणून तो म्हणतो इथं पूर्ण झालेलं आहे. आता मी उठलेलो आहे तुम्हाला नीतिमान बनवण्यास. आता तुम्ही नीतिमान बनणार आहात आणि मग तुम्ही पुढच्या पायरीकडे जाणार आहे. त्याचं पुनरुत्थान या गंगाळाजवळ झालेलं आहे. इथं येशू ख्रिस्तानं 3 महत्वाचे सण पूर्ण केलेले आहेत. त्याचं इथलं वधस्तंभावरचं मरण, वलांडणाचं सण, त्याला पुरलं जाणं, बेखमीर भाकरी चालले. लगेच दुसऱ्या दिवशी सण चालू होतो तो. आणि मग तिसऱ्या दिवशी प्रथम फळाचा सण येशू ख्रिस्तानं पूर्ण केलं. मरेला म्हणलं जरा थांब, मला जरा देवाकडे जायचं आहे, पवित्र स्थानात जाऊन यायचं आहे, मला ती पेंडी ओवळल्याशिवाय येता येणार नाही. पण लगेच मी जाऊन येणार आहे. माझ्या शिष्यांना सांग. आणि कुणाला सांग? पेत्रालाही सांग. का म्हणला पेत्रालाही सांग? आपण नंतर त्याचा अभ्यास करणार आहोत. पण जो त्याला हात लावू देत नाही तोच परत जाऊन येतो. आणि मग 40 दिवस तो लोकांना खात्री देतो. उगाच लिहिलं नाही पवित्र शास्त्रात 500 पेक्षा. जेव्हा तुम्ही ते वाचता ना, आजच्या लिगल हायकोर्टात जरी ही केस टाकली तरी हायकोर्ट तेच उत्तर द्यायला पाहिजे, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला होता. कायद्याला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये तो साक्षी पुराव्यानं सांगत आहे की येशू उठला गेला आहे.
500पेक्षा लोकांना तो दिसला. आणि मग इथं पुनरुत्थान तुमच्या आमच्यासाठी का ती साक्ष दिलेली आहे? कारण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेसच आम्ही नीतिमान ठरवले जातो. आम्ही ठरवावंच नीतिमान ठरवलं जावं म्हणून तो पुनरुत्थित झाला. आणि म्हणून आम्ही ह्या तिन्ही पायऱ्या, आणि म्हणून इथपर्यंत काय आहे जे आम्ही 3 पायऱ्या शिकलो, ह्या 3 पायऱ्या येशू ख्रिस्तानं या भूतलावर केलेल्या कार्याचे वस्तुनिष्ठ लाभ आहेत जे आम्हाला उपलब्ध आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, या गंगालाला मेजरमेंट दिलेली नाही. इतके बा इतक्याचं ते गोल करा, इतकं लिटर पाणी घाला, मोशेला सांगितलं नाही. त्याचं कारण आहे देवाचं वचन. याची कधीच तुम्ही सीमा लावू शकत नाही. तुम्ही जितकं ते घ्याल तितकं ते नवीन तुम्हाला गोष्टी काय करतं सांगायला लागतात. आणि म्हणून 2 गोष्टी आहेत पवित्र त्या निवास मंडपात ज्याचे मेजरमेंट परमेश्वराने दिलेले नाहीत. ते म्हणजे गंगाल आणि दीपस्तंभ. पण दीपस्तंभाची व्हॅल्यू सांगितलेली आहे, त्याची किंमत फार मोठी आहे. पवित्र आत्म्याचं कार्य फार मोठं आहे, पण त्याची ही मेजरमेंट दिली नाही. तुम्ही तिची लांबी रुंदी वचनाची आणि पवित्र आत्म्याच्या कार्याची कधीही लावू शकत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रात पर्टिक्युलर आम्हाला सांगितलेलं आहे या 2 वस्तूंची लांबी रुंदी मोजमाप दिलेलं नाही. याचं कारण हेच आहे की तुम्ही तिची मोजदाद करू शकत नाही. आणि म्हणून तुमच्यासाठी एवढं नाही आहे तर तुमच्या संग अथांग डोह तुमच्यासाठी उपलब्ध आहे देवाच्या वचनाचा. तुम्ही किती घेता आणि स्वतःला शुद्ध करता रोज. आणि हे रोज साठी आहे, तुमच्यासाठी प्रोव्हिजन आहे. जोपर्यंत ह्या भूतलावर तुम्ही आहात तुम्हाला काय आहे, हे वचन कार्य करणार आहे तुमच्या जीवनात. आणि विश्वासच आम्हाला देवाचं वचनच आम्हाला विश्वासात वाढवतो. आम्ही त्या प्रक्रियेत येतो. मग आम्ही काय करतो, मागे येतो, लोकांसाठी सेवा करतो. मी पुढे जातो, वचन घेतो, स्वतःला शुद्ध करतो, मी आत देवाकडे जातो, माझी आराधना मी सादर करतो, मी मंडळीमध्ये सेवा करतो, मी पुन्हा वापस येतो, मी पुन्हा सेवा करतो. सेवा करताना परत माझ्या अंगावर घाण उडते, परत मी जातो वचनाकडं. आता इथं रक्ताकडे जात नाही मी, कारण ऑलरेडी रक्त 2000 वर्षापूर्वी एकदाच आणि सर्वासाठी सर्व काळसाठी सांडलेलं आहे. मला तिथं परत जायचं नाही, मला इथं जायचं आहे. रोज सकाळी दुपारी संध्याकाळी मी देवाचं वचनाचं मनन आणि चिंतन करणं फार गरजेचं आहे. कारण असे देवाचं वचनाचं मनन चिंतन करणाऱ्यांची नोंद होई परमेश्वर स्वतः त्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये करत आहे. तो म्हणतो एक दिवस मी त्यांना काय करणार आहे, त्यांचं पारितोषिक त्यांना देणार आहे. प्रियानो, देवाचं वचनाचं महत्व आज आम्ही शिकलेलं आहे. आणि देवाचं पुनरुत्थान आहे, ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे आणि तुमचा नवा जन्म आहे. नवा जन्म पावलेलेच लोक आता काय होतात, आत जाऊ शकतात. लक्षात ठेवा, इथून पुढचा प्रवास याचकाच आहे. पण कोणते याजक, ज्यांचा नवा जन्म झालेला आहे. नव्या जन्माशिवाय आम्ही निकोदेमाला फार सुंदर येशू ख्रिस्त म्हणतो. निकोदेम ज्ञानी मनुष्य होता, संहेद्रीन सभेचा तो पुढारी होता, ज्ञानी होता या नियमशास्त्रामध्ये, पण त्यालाही प्रश्न होते. आता दिवसा ढवळ्यात जाणं, लोक काय म्हणतील, प्रतिष्ठा काय आहे. मग तो रात्रीच्या वेळेस तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशू ख्रिस्ताला विचारलं. काय विचारलं? हा, नाही वाचा निकोदेमाचं काय. हा,
कसं होतं? येशू ख्रिस्त म्हणतो नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. त्याचा प्रश्न होता, स्वर्गाच्या राज्यात मी कसा जाऊ? निकोदेमाला कुठं जायचं होतं? त्या परमपवित्र स्थानात जायचं होतं. आणि त्याला प्रश्न होता. बघा, ज्ञानी परुषी होता तो. ह्या संपूर्ण काय म्हणतो, या पूर्ण सेवेचा तो एक कारभारी होता. पण त्यालाही प्रश्न होते. आणि तो डायरेक्ट येशू ख्रिस्ताला आला आणि तो म्हणला, मला तिथं पोचायचं आहे. पोचायचं आहे. कसं पोचणार? येशू ख्रिस्तानं फार सुंदर सांगितलं. 3 वेळेस तो म्हणतो, नव्याने जन्मल्याशिवाय तुला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. कुणाला जाता येईल? जर मला या स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, नुसतं इथं आशा ठेवून उपयोग नाही, वधस्तंभावर बसून उपयोग नाही, त्या छावणीत तर बसून अजिबात उपयोग नाही. इथं बसून काय चाललंय हे तर समजतंय, बाहेरून तेही आम्हाला काय समजत नाही. आणि म्हणून तो म्हणतो नव्याने जन्मल्याशिवाय, तुझं जोपर्यंत रिजनरेशन होत नाही, जोपर्यंत तुझा नवा जन्म होत नाही, तोपर्यंत कुणालाच स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. स्वर्गाच्या राज्यात जर जायचं आहे तर तुम्हाला मंडळीचा भाग होणं फार गरजेचं आहे. जी मंडळी जग आणि स्वर्ग यांना जोडलेली आहे, जी तुम्हाला स्वर्गाकडं घेऊन जाती, ना की नाशाकडे घेऊन जाते. आता आम्ही विचार करूया, आम्ही कोणत्या मंडळीचा भाग आहोत? जी स्वर्ग आणि जग यांच्या मध्ये उभा आहे, का ती जगामध्ये उभा आहे आणि लोकांना जगाकडे घेऊन जात? का ती मंडळीचा भाग मी आहे जी मला स्वर्गाकडे घेऊन जात आहे, जी मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जात आहे, जी मला जसा तो ख्रिस्त गेला त्या वाटेने घेऊन जात आहे, का मला जग आणि जगाच्या गोष्टीकडे घेऊन जात? प्रियांनो, फार कमी वेळ आहे तुमच्या आणि आमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी. आज जग आणि जगातल्या गोष्टी कशा बदलत आहेत, इकॉनॉमी कशी बिघडलेली आहे, निसर्ग कसा बदललेला आहे, कशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आमच्या मागच्या पिढीने कधी बघितल्या नव्हत्या. आज आम्ही एकच गोष्ट शिकतो या सगळ्या परिस्थितीतून, हे येशू ख्रिस्त म्हणतो हे चिन्ह दाखल आहे. एवढ्यानेच जगाचा शेवट होणार नाही, पण हे जे तुम्हाला दिसत आहे ते तुम्हाला आणि मला तयार करण्यासाठी दाखवलेलं आहे. हे चिन्ह दाखल आहे. आम्ही आमचा मार्ग बदलावा, आम्ही सुधारावं, स्वतःला चेंज करावं. आणि मी त्या मार्गावर आहे का? मी त्या मार्गाने जात आहे का? मी त्या मार्गावर शास्त्राप्रमाणे आहे का? का मी माझा मार्ग धरलेला आहे? शास्त्रींच्या काळामध्ये होते नाही का, ज्याला बरे दिसे तसे ते करी. त्याला अपवाद 2 जणच होते. कोण होते? कोण होते ते आपण परीक्षेमध्ये अभ्यास करणार आहोत. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझ्या हातामध्ये आम्ही येत आहे प्रभू. खरोखर प्रभू तू किती चांगला आहेस, तू किती महान आहेस की तू या भूतलावर आलास. आणि प्रभू जी छाया परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी दिली, इस्रायलासाठी दिली, ती छाया प्रभू तू या भूतलावर येऊन शब्ददेही झालास आणि तू आमच्यामध्ये वस्ती केलीस आणि तू आमच्याप्रमाणे चाललास प्रभू. पण तू शुद्ध आणि पवित्र चाललास. तू नीतिमान असा झगा तू आमच्यासाठी शिवलास. त्या वधस्तंभावर प्रभू तू आमच्यासाठी मरण पावलास. आमच्या पापांसाठी तू मरण पावलास. तुझे आम्ही आभार मानतो.
प्रभू आम्ही नीतिमान ठरावं म्हणून तू मेलेल्यातून पुन्हा उठलास. प्रभू तू किती चांगला आहेस, तुझे आम्ही आभार मानतो. प्रभू या पायऱ्यांमधून प्रभू तू चाललेल्या प्रत्येक पायरी प्रभू, प्रत्येक पाऊल प्रभू आम्ही अभ्यासावं आणि प्रभू आम्ही त्याच पायरीनं जात आहे का याची खातर जमा करावी आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं. प्रभू यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, कृपा दे प्रभू आणि होऊ दे आमच्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव. आमची जीवन प्रभू तुला गौरव देणारे आणि तुला प्रभू आनंद देणारे प्रभू. आम्ही फक्त तुझ्यावर आशा ठेवून जगू नये, नाही तर आमची दुर्दशा फार वाईट होणार आहे. तर प्रभू आम्ही त्या प्रक्रियेचा एक भाग असावं. आमच्या जीवनात ही प्रक्रिया नित्य घडत असावी प्रभू. यासाठी तो आम्हाला सहाय्य कर, कृपा कर आणि शक्ती दे. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतोय, आमेन.